नमस्कार मंडळी, आठवणी मनातल्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपण चित्रे या पाठाचे वाचन करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। चित्रे। घरातील फरशी पुसून झाली, आई दमून गेली। तिने बीमला रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले आणि ती तेथेच आडवी झाली। बब्बी शेजारी खेळायला गेली। बीमला एकटे वाटू लागले। तो इकडे तिकडे रेंगाळला। मग तो सोप्यावर आला। खुर्चीवर उभे राहून त्याने कपाट उघडले। त्यात गमतीच्या पुष्कळ वस्तू होत्या। हिरव्या काचेची दौड, तांबड्या मेणबत्त्या, बंद पडलेले जुने घड्याळ, रंगीत दोरे, हिरव्या निळ्या मण्यांचा झगा घातलेली एक हात मोडलेली काचेची बाहुली, अंग दाबताच पत्र्याच्या बटनांमधून कुई आवाज करणारे रबरी बदक। पण त्या साऱ्यात बीमला आवडला तो रंगीत खडूंचा डब्बा। त्याने 2-4 खडू घेतले आणि तो हलकेच आत आला। स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू बीमचीच वाट पाहत थांबले होते। तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून त्यावर चित्रे काढू लागला। थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी चित्रांनी भरून गेली। इतक्यात आई जागी होऊन उठून बसली। समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला। आत्ताच मी फरशी पुसून ठेवली होती, काय ही गिजबिज करून ठेवली आहेस तू या फरशीवर? ती थोड्या नाराजीने बीमला म्हणाली। ही गिजबिज नाही काही, ही सगळी चित्र आहेत, बिम्म म्हणाला। पण त्याला थोडे वाईट वाटले। त्याचा चेहरा उतरला। तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली, बरं, ही गिजबिज नाही, तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला। बिम्म खुलला आणि म्हणाला, हे चित्र हत्तीचं आहे। तो फिरायला निघाला आहे। या त्याच्या 2 घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या। हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच होती। आणि ते दुसरं चित्र? आईने विचारले। अगं, ते आपलं घर नाही का? आश्चर्य दाखवत बीम म्हणाला। तू, बब्बी, बाबा, मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत। आई म्हणाली, होय, सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे। घर इतके लहान होते की बीमला देखील वाकून आत जाता आले नसते। बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते। जागा कमी पडल्यामुळे आईला बाबांच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते। त्यापुढील चित्रात बाजार होता, शाळा सुटली होती, 3 कोंबडे होते। आईला मात्र चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले। आई घरात जाण्यासाठी वळली, पण बीमने तिला थांबवून म्हटले, आई, आणखी एक चित्र आहे, ते मी तुला काढूनच दाखवतो। एका फरशीवर बीमने उभी रेघ काढली। त्यावर डोके आले, गुडघ्याखाली पोचणारे हात आले, त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे बोटांच्या जागी लहान रेघा आल्या। मग बीमने पुन्हा रेघ ओढून एक मुलगा दाखवला। बाजूला खूप गोल काढत त्याने एक ढीग दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले। आता हे आणखी काय आहे? तिने विचारले। अगं, हा बीम नव्हे का? आणि ती तू आहेस। तू ढीगभर लाडू केले आहेस आणि तू बीमला एक नव्हे 2 लाडू देत आहेस, बीमने समजावून सांगितले। आता आई मात्र मोठ्याने हसू लागली। ती म्हणाली, असं आहे का हे चित्र? लबाड चित्रकार, आई बीमला लाडू देत आहे का? छान। तिने डबा उघडला आणि बीमला 2 लहान लहान लाडू दिले। हे तुझं चित्र आता मात्र अगदी खरं खरं झालं बघ, ती म्हणाली। लेखक G.A. कुलकर्णी। मंडळी, धडा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही लहानपणी अशाच करमती केल्या असतील तर त्याही मला कमेंटमध्ये सांगा। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।